राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी मंत्री छगन भुजबळांचं लॉबिंग सुरू असल्याची माहिती हाती आली आहे। स्वतः राज्यसभेवरती जाण्यासाठी इच्छुक असताना राज्यामध्ये समीर भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। एकीकडे राज्यामध्ये खासदार सुनील तटकरे खासदार असताना मुलीला राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री केलं, तर राज्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असताना मुलगा पार्थ पवार दिल्लीमध्ये खासदार आहेत। मग इतरांच्या बाबतीत ही सूत्र का लागू केलं जात नाही, असा सवाल भुजबळ समर्थकांनी केलाय। तर भुजबळ समर्थकांकडून ही इच्छा व्यक्त करण्यात येते आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार अशी चर्चा रंगतीये। समीर भुजबळांचं नाव आता पुढे येऊ लागलेलं आहे, समर्थकांनी तशी मागणी केलेली आहे। काय नेमकी त्यांची इच्छा आहे? मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय सुबोध मोहिते असतील किंवा अविनाश अधिक असतील यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत। यासोबतच आता समीर भुजबळ यांचं नाव देखील चर्चेत येताना आपल्याला दिसतंय। खरं तर राज्यसभेसाठी स्वतः छगन भुजबळ इच्छुक आहेत, तर राज्यामध्ये जो कॅबिनेट विस्तार छगन भुजबळ जर राज्यसभेत गेले तर जी रिक्त जागा होईल त्या ठिकाणी समीर भुजबळ यांना कुठेतरी घेतलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह भुजबळ समर्थकांच्या वतीनं आहे। आणि या अनुषंगानं भुजबळ कुटुंबियांचं देखील एक लॉबिंग सुरू असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनं दिलेली आहे। सध्या आपण जर पाहायला गेलं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस सुनेत्रा पवार या खासदार होत्या। त्याच वेळी राज्यामध्ये आदिती तटकरे या कॅबिनेट मिनिस्टर होत्या, तर सुनील तटकरे हे खासदार आहेत। अशाच पद्धतीचं सूत्र मग इतरांच्या बाबतीत का लागू होत नाही असा देखील एक सवाल या समर्थकांच्या वतीनं उपस्थित होतोय। कारण आताही आपण जर पाहायला गेलं तर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत, ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे राज्यसभेवर खासदार आहेत। त्यामुळे इतरांच्या बाबतीत देखील अशा पद्धतीचं सूत्र का नाही असा सवालच त्यांच्या वतीनं थेट उपस्थित होतोय। छगन भुजबळ राज्यसभेवर गेले तर कुठेतरी राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये समीर भुजबळ यांची वर्णी लावली गेली पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी नाव न छापण्याच्या अटीवर समर्थकांकडून होताना आपल्याला दिसते। आता सुनेत्रा पवार त्यामुळे या समर्थकांच्या इच्छेसंदर्भामध्ये आता पक्षश्रेष्ठी नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।